So for this object, we have to first imagine front view portion, top view portion, the side view portion. Then step number 2, write maximum length, height, width. Then we have to see the location of front view, top view and side view in the respective quadrant. फ्रंट व्ह्यूची डिरेक्शन एक्स दिली लक्षात ठेवा. फ्रंट व्ह्यू डिरेक्शन इज एक्स. सर हाईट 65. नाही, पहिला इमॅजिन झालं का तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसेल, टॉप व्ह्यू मध्ये काय दिसेल, साइड व्ह्यू मध्ये काय दिसेल, हे क्लिअर झालं का? येस सर. Okay. Once if your imagination is clear, front view, top view, side view, you can draw it roughly. Roughly काढून बघा कसं कसं येते मला सांगा. रफ काढून मला पाठवा. पहिला रफ काढला की तुम्हाला आयडिया येते बाबा ते डायमेन्शन काढणं काय अवघड, एवढं जाणं नाही अवघड, पण पहिलं इमॅजिनेशन क्लिअर व्हायला पाहिजे. आपल्याला रफली काढता आलं पाहिजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू. You draw it. If your imagination is clear, you draw it on the paper by freehand. ज्यांचं इमॅजिनेशन ह्याच्याबद्दल क्लिअर झालं त्यांनी रफली काढा आणि मला व्हॉट्सअप करा. Projections line, sorry, you can have the lines, x lines, vertical as well as horizontal axis. बघा, इमॅजिनेशन जर क्लिअर झालं असेल तर तुम्ही पटकन त्याचे व्ह्यूज जे आहेत रफली काढून मला व्हॉट्सअपवरती शेअर करा फॉर चेकिंग. Speed up. So you should not draw to the scale. Scale प्रमाण काढून टाका. Just freehand काढा. Just idea. You are taking an idea about the view. Front view how it will come, top view how it will come, side view how it will come. Drawn. Completed. साइड व्ह्यू मध्ये थोडं कन्फ्युजन होते. ठीक आहे, जे तसं फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू झाला. ओके, जसं जे एवढं झाले तेवढं तुम्ही यू कॅन शेअर इट टू मी. आय विल चेक. आणि साइड व्ह्यू पण प्रयत्न करा ना, चुकलं तर चुकलं, काय फरक पडत आहे.
आपण डिस्कस तर करणार आहोतच. Front view is correct. So side view, correct. Side view also correct. Okay, front view 9834 number, mobile number 9834. Front view portion is right. Okay, top view also correct. सर साइड व्यू काढते. Okay, right. टॉप व्ह्यू पण बरोबर आहे 9834 चा. येस साइड व्यू काढा की. करायला लागले सर ट्राय. ओके. Okay, 8767. Front view is correct. सर. Front view is correct. Top view also correct. What about side view? Try side view also. You try the side. Okay, you try the side view also. ट्राय करते सर. Okay. Then 9665. 9665 बॉटमला तुम्ही जे काढलेला रेक्टँगल आहे तो कुठला काढला हो? हा सर तो ते कसं आहे ना, सर्क्युलर प्लेट फक्त आहे ना ते. ही असं हे रेक्टँगल दिसणार आणि हा रेक्टँगल दिसणार. त्याच्या खाली कुठे काय? खाली काहीच नाही ना, दिसतंय का काय? नो सर. फक्त एकच येणार ना हॉरिझॉन्टल प्लेट. त्याच्यामध्ये दोन ही मधली येणार ना. ही मोठा जो सर्कल आहे त्याचं रेक्टँगल होणार कन्वर्ट आणि नंतर मग हा हे छोटा त्याच्यामध्येच. ओके, बाकीचं वरचं पोर्शन बरोबर आहे, म्हणजे फक्त बॉटमची जी प्लेट आहे ती एक्स्ट्रा तुम्ही काढली तर. सेवन 7888 मोबाईल नंबर. फ्रंट व्यू इज करेक्ट, टॉप व्यू इज ऑल्सो करेक्ट. साइड व्यू also correct. Good. You can start now. 78 mobile number 7888. You can start. Yes sir, I'll start. Next 9665 साइड व्यू काढलेला आहे. ओके, करेक्ट आहे. साइड व्यू ऑल्सो राईट. मोबाईल नंबर 96653. ठीक आहे. नाऊ लेट अस स्टार्ट. यू कॅन स्टॉप नाऊ. बघा आपण चालू करूया. आता पहिला आपल्याला फ्रंट व्यू पाहायचं आहे. त्यावेळेस फ्रंट व्यू मध्ये पोर्शन कुठला दिसणार आहे बघा. मी कर्सर मूव्ह करतोय. दिस पोर्शन इज विजिबल. बरोबर, हा पोर्शन दिसणार खालच्या बॉटम प्लेट मध्ये. येस. आता ही काय रेक्टँगल होणार तयार. आता ही सेम हे सर्कल आहे, तिचं रेक्टँगल होणार. परत हे एवढासा रेक्टँगल होणार. ओके,
त्याच्यानंतर हा पोर्शन दिसेल रेक्टँगल, हा रेक्टँगल दिसेल, त्यानंतर हे एवढा रेक्टँगल दिसेल, हा वरचा टॉपचा रेक्टँगल बॉक्स. ओके, 1 2 3 4 5 6 असे रेक्टँगल्स तुम्हाला मिळतील. दिस इज अ फ्रंट व्ह्यू. नाव टॉप व्ह्यू. So in top view, all you will get circles. This is 1, 2nd, then 3rd, right? Then you can get semicircle with some straight line. Similarly here also, बघा, rectangle plus semicircle. परत पूर्ण मोठं सर्कल दिसेल तुम्हाला. त्यानंतर इकडे हे सेमीसर्कल, राईट साइडला हे सेमीसर्कल. ओके, so this is about the top view. Then look at the side view. Side view is first rectangle, smaller one, then bigger rectangle of circle, bigger circle. जे बिगर सर्कल त्याचा रेक्टँगल दिसणार तुम्हाला साईडने बघितल्यानंतर. ही स्मॉलर रेक्टँगल ऑफ द स्मॉलर सर्कल. Then this is rectangle again. This is also a rectangle. Okay, 1 2 3 4 4 rectangles are seen here. Okay, this is about the side view. I hope this is what the imagination for given object, front view, top view and side view. Clear visible portion. Any doubt up to this? इमॅजिनेशन मध्ये कुणाला No, अडचण? sir. कुठला पार्ट आम्हाला असं दिसतोय तसं दिसतोय असं काय कुणाच काय? No, sir. Okay. Now let us calculate length, maximum length of object. Length of object. L is equal to what is L? 170. कसं कॅल्क्युलेट केला? रेडियस 15 plus 15 30. करेक्ट. इकडचे पण 30 म्हणजे 30 plus 30 60 आणि plus 55 plus 55. व्हेरी गुड. दे हॅव गिवन सेंटर टू सेंटर डिस्टन्स. बघा, ह्या मधल्या सर्कलच्या सेंटर पासून ह्या सेंटर पण डिस्टन्स दिले. सीसी. सीसी स्टँड्स फॉर सेंटर टू सेंटर डिस्टन्स. ह्या सेंटर पासून इकडे लेफ्टला सेंटर 55 दिलेलं आहे. सेंटर पासून राईटला 55 पुढच्या सर्कलच्या सेंटर पर्यंत. सो 55 plus 55 plus 15 plus 15. So I will write like this: 15 plus 55 plus 55 plus 15. So total is तर दोन रेडियस दिलेत ना, 15 plus 15. एका साइडचं 30, इकडच्या साइडचं 30. नाही आउटर सर्कल रेडियस 15 दिले ना. Check करा. Yes, sir. हे बघा ना, आउटर सर्कल रेडियस R15 दिलेले ना, मग ही 15 म्हणजे ही पण 15 असणार की आउटर. 140 होते मग सर. तर 140 येते. हा 140 लेंथ येणार ना, कारण हे बघा इज दिले बघा R15 इज द रेडियस फॉर दिस आउटर सर्कल आणि डायमीटर इज 15 म्हणजे रेडियस विल बी 7.5. सेम इकडे असणार ना. सेम इट इज लुकिंग सिमेट्रिकल. जसं इकडे राईटला आहे तसं लेफ्टला दिसतंय. सो डायमेन्शन्स विल बी सेम. So length will be 140. Next, height. Huh? Height will be 65. 65. 10 plus 40. 40 plus 50. 10 plus 40 40 plus 50. plus 50. 50 नाही तर 50. Sorry, 15. 10 plus 40 plus 15. Correct. 65. Okay. So total is 65. All are getting same answer, same values. सर्वांना सेम येते ना.
बघा बॉटम 10 आहे, नंतर हे 40 आहे, प्लस हे वरचं 15 आहे. सो 10 प्लस 40 प्लस 50 दॅट इज 65. नेक्स्ट विड्थ. 80. Width is 80. So tell me how you made calculation. 40 plus 40 radius. Bigger circle. Bigger circle. Very good. Outer circle. Yes. Radius is given. For outer circle radius is given 40. ह्या सेंटर पासून इकडे 40 दिलं म्हणजे तिकडे 40. So total is 80. Width will be 80. Correct. Okay. Once you get the dimensions, you have to prepare the box. मग आता फ्रंटी कुठल्या बॉक्स ह्याच्यामध्ये येणार क्वाड्रंटमध्ये? Second. Second. So let us prepare the box. आता विदाउट बॉक्स पण काढता येतं बघा, असं काही मॅन्डेटरी नाही की बॉक्सच काढला पाहिजे, पण एक सुरुवात म्हणून किंवा ज्यांना काही येणार नाहीये त्यांच्यासाठी बॉक्स काढणं कधीही चांगलं. ज्याला वाटतं की आपल्याला येत आहे, कॉन्फिडन्स आहे चांगला, दे कॅन स्टार्ट विदाउट बॉक्स ऑल्सो. पण बॉक्स काढला म्हणजे एक आपला कॉन्फिडन्स येतो की जे काही आपल्याला ड्रॉ करायचं ते बॉक्सच्या आतमध्ये काढायचं आहे, त्यामुळे आपलं चुकण्याचे जे संधी असतात ते कमी होतात. Okay, we will prepare the box. Length is 140. Height is 65. Now take its projections in the top view. Length and width. Width is 80. Now 45-degree inclined line. Okay. Side view box is also completed. Now let us start. आता स्टार्ट करूया आपण. मग अजून एक तुम्हाला एक सिंपल टेक्निक सांगतो. ज्यावेळेस असं सर्क्युलर म्हणजे जास्तीत जास्त सर्कल ज्यावेळेस असतं ऑब्जेक्टमध्ये, त्यावेळेस काय करायचे, पहिले सेंटर ऍक्सिस काढून घ्यायचे, पटापटा सेंटर ऍक्सिस काढून घ्यायचे. प्रत्येक व्ह्यू मध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड मध्ये सेंटर ऍक्सिस मार्क करून टाकायचे, म्हणजे काम सोपं जातं का. हाऊ वर्क विल बिकम इझी. मग आता पहिली सेंटर लाईन बरोबर मिडल आहे. सो आय विल ड्रॉ ॲट 70 डिस्टन्स. 70 डिस्टन्स मध्ये काय करणार, बरोबर एक हे काढून घेणार, ऍक्सिस लाईन काढून घेणार. ऍक्सिस लाईन काढताना मी दाखवले बघा, लॉंग शॉर्ट लॉंग शॉर्ट. आता मला एकदम मी डायरेक्टली काढलेले आहे. यू शुड फॉलो द इन्स्ट्रक्शन. ऍक्सिस लाईन शुड बी ड्रॉन लाईक दिस. असं करायचं ऍक्सिस लाईन. ओके, फर्स्ट ऍक्सिस वी हॅव ड्रॉन वर्टिकली. त्यानंतर मग सेंटर पासून 55 लेफ्टला ऍक्सिस काढायचा आहे. मग ह्या सेंटर पासून 55 वरती एक ऍक्सिस काढलाय.
ओके, परत टॉफी मध्ये पण ऍक्सेस काढायचा बरोबर सेंटरला. आता जसं तुम्ही लेफ्टला 55 वरती सेंटर ऍक्सेस मार्क केला तसं राईटला पण असणार आहे. झालं. ओके, झाले सेंटर्स. टोटल 3 सेंटर आहेत, 1 2 आणि 3. 1 2 आणि 3. साइड मध्ये पण सेंटर ऍक्सेस काढू शकतो मी. कॅथेची पोझिशन घ्यायची इकडे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट. हा जो सर्कल आहे तो तुम्हाला टॉप अन सर्कल दिसतो, फ्रंटून काय दिसतो? रेक्टँगल दिसतो, बरोबर. कितीचा रेक्टँगल आहे तो? कोण सांगेल? व्हॉट इज द डायमेन्शन फॉर रेक्टँगल? हा जो रेक्टँगल दाखवला बघा, मी कर्सर मूव्ह करतोय, हे मोठं सर्कलचा. व्हॉट इज द लेंथ ऑफ दिस रेक्टँगल? किती येणार? 80/10. 80/10 ना? Yes, sir. ओके, त्याच्यानंतर ही पुढचं रेक्टँगल येणार आहे. राईट, इज इट कमिंग लाईक दिस? काय केलं मी? जे काय आहे 50/55 जे आहे सेंटर टू सेंटर, तिथे पण तो रेक्टँगल येणार आहे. ओके, त्याच्या पुढे पण रेक्टँगल राहणार आहे, सेंटरच्या पुढे पण रेक्टँगल असणार, त्यामुळे रेक्टँगल दाखवलं. त्याच्यानंतर हा वरचा पोर्शन दाखवा. ऑल ऑफ यू प्लीज स्टार्ट. यू स्टार्ट अलॉंग विथ मी, ड्रॉ अलॉंग विथ मी. परत हा पोर्शन दिसतो तुम्हाला, हा पोर्शन दिसतोय. त्याचं कसं आहे, सेंटर पासून सेंटर टू सेंटर 70 दिलेले आहे. तसं करायला लागले, सेंटर पासून 35 लेफ्टला 35 राईटला. बघा मग कसं येत आहे. जस्ट 1 सेकंड.
याची हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर इथे 40 दिलेली आहे. सो अकॉर्डिंगली वी विल स्टार्ट. टॉप पासून जर चालू केलं तुम्ही सोपं पडेल तुम्हाला. जसं सोपं पडेल त्याप्रमाणे तुम्ही स्टार्ट करू शकता. पहिला वरचा रेक्टँगल करूया आपण 15/30चा. वरून 15 mm लेफ्टला 15 mm राईटला. बिलो. त्याच्यानंतर परत लेफ्टला जायचंय. मिडल जे सर्कल आहे त्याचा डायमीटर 40 दिलेला आहे. मीन्स 40 20 mm लेफ्टला 20 mm राईटला. हॅलो सर, येस. तर ते आत्ताचं टॉपचं अजून एकदा सांगा. कुठला? ही वरचा. येस. ही वरचा आपण सिलेंडर जो आहे ना, आता सिलेंडर आपल्याला रेक्टँगल दिसतो फ्रंट पडल्यानंतर. मी डायरेक्ट वरून बॉटम म्हणजे टॉपनं चालू केलं ना. म्हणजे सेंटर पासून काय केलं की 15 लेफ्टला मार्क केलं आणि 15 राईटला मार्क केलं आणि टोटल हाईट किती 15 mm म्हणून ते रेक्टँगल तयार झाला असं. म्हणजे हा रेक्टँगल झाला ना तयार याचा वरच्याचा. परत हा रेक्टँगल दिसतो तुम्हाला 30. याची डायमीटर आहे 40 mm पण टोटल सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे 70 आहे. मग काय करणार 35 सेंटर पासून 35 लेफ्टला मार्क करणार आणि राईटला 35 मार्क करणार आणि परत याची रेडियस ऍड करा त्याच्यामध्ये. रेडियस किती याची? व्हॉट इज रेडियस ऑफ दिस? इज इट गिवन? हे जे छोटं सेमी सर्कल दिसत आहे दोन्ही साईडला त्याची रेडियस दिली आहे का? येस. किती दिली? हाऊ मच रेडियस? हाऊ मच इज गिवन? 5 mm. 5 दिले ना. 5 कुठे मला दिसून झाले. नो सर. इट इज नॉट सर गिवन. ते डिस्टन्स दिला ना 10 mm. मग ते हाफ 10 mm दिलं. हा येस 10 mm दिले म्हणजे 5 येणार. बरोबर आहे. म्हणजे 5 mm प्लस 5 म्हणजे 10 mm प्लस ऍड करणार. म्हणजे राईटला सॉरी 5 mm राईटला ऍड करा 5 mm लेफ्टला ऍड करा. गुड. त्याच्यानंतर मग खाली डाऊन 40 येणार. डायरेक्ट इथं 40 आता मला माहित नाही कुठे येते बघा. मी काय स्केलनं काढत नाहीये. त्यानंतर ही जी 15 mm ची जी प्लेट आहे रेक्टँगल ती प्लेट 15 mm मार्क करून घ्यायची लागेल. फिफ्टीन टू द लेफ्ट अँड 15 टू द नाही सॉरी 20 टू द लेफ्ट अँड 20 टू द राईट. असे येणार आहे. इज इट राईट? बरोबर आहे ना? असं येतं ना. बघा पहिला 30चा रेक्टँगल काढला आपण. 30चा 30/15चा रेक्टँगल. दुसरा रेक्टँगल आहे कितीचा 40/15
15चा रेक्टँगल आहे, म्हणजे हे टोटल लेंथ 14 नंतर हाईट 15, तो रेक्टँगल झाला तयार. नंतर हे असणार आहे, ते म्हणत स्ट्रेट येते असं. असं येतं ना. इज इट कमिंग लाईक दिस? येस सर. तर ओके, ते अलीकडे येतात नाही. हा ठीक आहे, तुमच्या डायमेन्शन प्रमाणे गोस मॅच, पण प्रोसेस लक्षात ठेवा. हा झाला फ्रंट व्ह्यू. तर त्याच्यानंतर टॉप व्ह्यू काढायचा आपल्याला. टॉप व्ह्यूला तुम्हाला हे सर्कल दिसतंय, हे सर्व पोझिशन घ्या लागतील टॉप व्ह्यू मध्ये. नवीन जे पॉईंट्स आले त्याचे टॉप व्ह्यू मध्ये सर्कल दिसेल पहिला सुरुवातीला छोटं. सेम सर्कल इकडे पण दिसेल तुम्हाला. छोटं सर्कल, त्याच्यामध्ये मोठं सर्कल, त्यानंतर मोठं सर्कल, त्याच्यानंतर मोठं सर्कल, ओके. So 1, 2, 3, 4 circles are visible. It is coming like this. Okay. If you draw with the compass, you'll get the correct of this nature. Go for side view. All the points should be projected in the side view.
Big rectangle is visible in the side view. Not big one. Yes, big one. Then at the middle, dark. हॅलो सर. Yes, बोला. काढलाय का नाही? हा हा तो बोला. दोन्ही side ला पाहिजे. काय म्हटला? दोन्ही साईडला चिटकायला पाहिजे ना, वरती पण आणि खाली पण. टॉफी बोलताय का फ्रंटी बोलताय? टॉप व्ह्यू. हा, मग टॉफी मध्ये एक सेंटर पकडून सगळे सर्कल्स आहेत ना, सेंटर एकच आहे ना त्याचा. पण सर ते मोठा सर्कल असा चिटकला पाहिजे ना दोन्हीकडे पण. कुठे चिटकणार म्हणता तुम्ही? असं म्हणताय नाही? आपण जे लोकस लाईन, नाही सर, वरती लोकस लाईन काढलेत ना आपण, हा त्याला चिटकायला पाहिजे ना ते. हा येस, ऑब्विसली ना, कारण ही विड्थ तुम्ही विड्थ किती घेतली टोटल? व्हॉट इज द विड्थ ऑफ दिस ऑब्जेक्ट? 80 ना. मग सर ते तुम्ही तसं काढलं नाही की. हा, आणि कसं आहे, मी काय डायमेन्शन काढलेलं नाही, ऍक्च्युअली ती विड्थ मध्ये चिटकायला पाहिजे. बरोबर आहे, युअर पॉइंट इज राईट. पण मी साईड व्ह्यू काढताना करेक्शन केले ना. See, just I am showing how the nature of the view कसा दिसेल ते फक्त दाखवल्या ठिकाणी. हे सर्कल एकदम बाहेर येणार चिटकून. See, whatever I'm drawing, it is kind of rough drawing only, not a to the scale drawing. सर 3 सर्कल यायला पाहिजे तुमच्या फोरकस नाही. बघा, एक छोटं आतमधलं एक दिसतंय कर्सर, 1 2 हे 3 आणि 4 आले ना. बरोबर, 4 घेणार की. हा सर, 4. 4 येणार ना ते. ओके सर. Okay, Snehal Kadam, Yes, sir. take the screenshot of the attendance. Total now count is 55. Yes. हॅलो सर. Yes. सर टॉप व्ह्यू एकदा सांगा. बघा, टॉफी मध्ये काय झालेलं आहे, काढत असताना तुम्हाला एक सेंट आपण ऍक्सेस काढलेत ना, पटपट काय करायचे, हा मिडल ऍक्सेस काढलाय, हा ऑरिजिनल ऍक्सेस काढलाय, त्याचा सेंटर पकडून सगळे सर्कल्स काढून घ्यायचे. आणि सर्कल्स काढल्यानंतर परत मग काय,
याची डिस्टन्स दिली ना मधला, हा सेंटर टू हे सेंटर दिलंय 70 डिस्टन्स दिलेली, मग तो 70 वरती रेक्टँगल तयार करून घ्यायचा आणि नंतर मग परत सेमी सर्कल काढायचं. 5 रेडियस घेऊन आर्क मारायचं दोन्ही पण साईडला. झालं मग. आणि परत हे बाकीचे सर्कल्स, हे सर्कल्स काढायचं, परत हे सेमी सर्कल, हे तर सेमी ते सर्कल. हा बोला की. छोटे रेक्टँगल आहेत ते 4th सर्कल मध्ये येतात ना, कुठलं? साईडचे ते 5 मिलीमीटर ते आपण काढतो. हा हा हा, ही सर्कल ना. हा ते 4th सर्कल मध्ये येते ना, ते बाहेर येत नाही ना 4th सर्कल. हा ते आतमध्ये येणार, ते आतमध्ये येईल ना ते. तुम्ही सेंटर पासून 35 मार्क केलं ना, मग त्यानंतर तू डायरेक्ट सर्कल मारायचं. नाही दिलं ना त्यांनी आपल्याला, ह्या सेंटर पासून इकडचे सेंटर पण 70 दिलेले, म्हणजे ह्या मिडल सेंटर पासून 35 राईटला मारायचं, 35 लेफ्टला मारायचं. Okay, please try to draw it. We will see again tomorrow because I have a lecture on division A also. Okay, we'll close the meeting here.